हे गाईज गुड मॉर्निंग आणि वेलकम टू अनादर व्लॉग। आणि मी आता चाललेलो आहे परत न्यूयॉर्कला। आणि आजच्या दिवसाचे दोन गोष्टी आहेत, ते म्हणजे राहिलेलं नॅशनल पार्क। परवा हार्डली 15% बघितले मी, जे की खूप मोठं आहे। सो आज राहिलेलं नॅशनल पार्क बघायचं आहे। आणि 3:15ला एक माझा मूवी आहे लिंकन स्क्वेअर 13ला आयमॅक्स स्क्रीनमध्ये, वर्ल्ड्स बेस्ट आयमॅक्स स्क्रीन आहे, जिथे F1 मूवी बघणार आहे। सो दोनच गोष्टी आहेत आजच्यासाठी। सो चलो। सो गाईज 33rd स्ट्रीटला आलेलो आहे आणि इथून मला बीने जायचं आहे। ओके, सो ही बी आहे। फक्त एवढं चेक करायचं आहे की बी कुठल्या साईडची बी। ओके, सो मी आहे सबवेमध्ये आणि सबवेचा लूक तुम्हाला आधी दाखवला नव्हता, कारण खूप गर्दी असते। त्यातल्या इथं कमी गर्दी असते, तुम्ही बघू शकता। आणि आता मी ट्रेन पकडली आहे ही सबवे, जी मला डायरेक्ट नॅशनल पार्कच्या बाजूच्या स्टेशनला सोडायचं। सो सबवे चेंज करत 81st स्ट्रीट आहे, 81 स्ट्रीट, तिथून मी एक्झिट घेतलेला आहे, जो की डायरेक्ट सेंट्रल पार्कच्या जवळच आहे असं मॅप दाखवतो आहे। आणि मॅप काय खोटं बोलत नाही आहे। ओके, सो हे सेंट्रल पार्क। ओके, हे आहे सेंट्रल पार्क। सो आता मला जायचं आहे आतमध्ये। आणि अरे इथं काय तर नवीन आहे अजून एक गोष्ट, चला बघूया। सो ही पूर्ण बी लाईन जी होती ही सेंट्रल पार्कला पॅरलल आहे। ए बी आणि सी अशा लाईन आहेत, तीन एवढं मला कळालं आता मस्तपैकी 33rd स्ट्रीटवरून होतात। आणि सेंट्रल सायन्स एज्युकेशन आणि इनोव्हेशन, एज्युकेशन आणि इनोव्हेशनचे तर काय आपला संबंधच नाही आहे, पण ठीक आहे। अच्छा, तरी एवढ्या स्कूल बस आणि ही तरुण पिढी आलेली आहे इथं। सो सेंट्रल पार्क जर तुम्ही बघितलं तर ते एवढं मोठं आहे। आणि आत्ता लास्ट टाईम हा खालचा पार्ट कवर केला होता आणि आत्ता हा मध्यपर्यंत आलो आहे, ऑलमोस्ट 50% पर्यंत आलो आहे। आणि बघूया आज काय काय करायला मिळते। खूपच शांतता इथे। अजून एक मस्त पॉईंट आहे हा, डिप्रेशन आल्यावर। ओके, Enjoy New York. सो हा आहे ओक ब्रिज। आणि आतला पार्ट खूपच छान आहे, फक्त जरा ढगाळ वातावरण असल्यामुळे जरा कलर्स जरा गंडत आहेत। Allora poi non ci cambiamo le scusare. मस्त पॉईंट आहे नादखुळा।
ही एक मस्त जागा आहे आणि सेंट्रल पार्कच्या आत खोल आत आलो जवळपास. आणि मला पण माहीत नव्हतं की एवढ्या भारी भारी जागा पण आत आहेत. जरा गुगलवर चेक केलं होतं. सो जस्ट मी फिरतोय रँडमली, फार काही मॅप वगैरे वापरत नाही आहे. आणि एक एक अमेझिंग व्ह्यूज येत आहेत लेकच्या बाजूला. सो मी आता त्या पॉईंटला होतो, मला इथे यायचं होतं. सो आलोय. खूपच बिंदास्त कासव आहे. सो इथून सिटी आणि सेंट्रल पार्क दोघांचा मस्त व्ह्यू येतोय. आणि एक हेलिकॉप्टर गेट्या मारल्या. आय होप माझ्यासाठी नाही आले ते. सो सेम लेक आहे फ्रॉम डिफरंट अँगल. सो काही मस्त आहे. मी ऑलमोस्ट तास झाला फिरतो आहे आणि प्रत्येक जागी भरपूर फोटो काढावेत आणि व्हिडिओ काढावेत, रील्स काढावेत असं वाटतं. आणि एकदम भारी प्लेस आहे ही सगळी. ओके. आणि मी आता चाललेलो आहे बहू ब्रिज म्हणून आहे. सो मी परवा जे तुम्हाला सांगितलं कल्होनावमधलं प्रीती झंटाचं एक शूट झालेलं गाणं कुछ तो हुआ है, ते हा ब्रिज होता. सॉरी तो नव्हता. ते नंतर मी जरा चेक केलं आणि तुम्हाला पण आयडिया येईल आता. सो ब्लॉगिंग करतोय तर लोक माझ्याकडे बघत आहेत हा काय नवीन करतोय.
काल जरा पाऊस पडला आहे, जरा नाही चांगलाच पाऊस पडला न्यूयॉर्कमध्ये, त्यामुळे सगळा चिखल झाला आहे. आणि हा आहे चेरी हिल फाउंटन. युजली भारी असं म्हणतो मी, पण आता इतक्या भारी गोष्टी बघितल्या ना तर भारी गोष्टी म्हणून ऑर्डिनरी वाटाव्या लागतात. सो याचं मस्त गाणं म्हणतोय तो. आय होप की रेकॉर्डिंगमध्ये कॉपीराइट इश्यू नाही येणार, पण मी शूट करेन आणि मी काहीतरी टिप बिप देत बसणार नाही. सो गाईज हा आहे बाऊ ब्रिज. कुठे बाबा, ओके. सो हा आहे बाऊ ब्रिज आणि असं लिहिलं की हा रोमॅन्टिक ब्रिज आहे. सो आपला काही संबंध नाही, पण बघायला काही हरकत नाही, एवढा खर्च केलाच आहे तर. अरे बापरे, हे बघा, आय थिंक प्री वेड फोटोशूट चालले वाटतं. ही जर मुलगी नदीत पडली तर माझ्याकडनं सगळ्या सबस्क्रायबर्सना पार्टी आहे. पड पड पड. अजून पडली नाही आहे, थोड्या वाट बघतो मी. सो व्ह्यू खूप छान आहे. सो काही मी इथं मस्तपैकी माझा एक फोटो काढून दिलेला आहे. हा मीच आहे, ओके. आणि एकदम भारी देतात इथं, आणि हे टिपवर असतं. सो मी त्याला टिप दिलेली आहे. सो असे काही चार्जेस नसतात त्याचे सच. आणि मस्त एकदम हा व्ह्यू आहे. सो चांगलं सोविनियर जमलं आहे माझ्याकडे आता. सो इथे पण जरा जाऊन किडे करून या म्हटलं. सो गाईज भरपूर फोटो आणि व्हिडिओ आणि रील्स काढलेत. सो हा वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स होता माझा, ही साईड स्पेशली सेंट्रल पार्कची. आणि आता ऑलमोस्ट 1:15 वाजला आहे. मी अजून एक अर्धा तास थोडं वॉक करत शूट करेन आणि टुवर्ड्स एक्झिट घेईन मी सेंट्रल पार्कचा. आणि लिंकन स्क्वेअरला माझा एक मूवीचा शो आहे. सो तो बघेन आणि काहीतरी खाईन आधी. सो ह्यानं माझा फोटो काढला पाहिजे. हां, चांगलं पोरगा आहे, मनानं चांगलं पोरगा आहे. सो मस्त आहे, लोक एन्जॉय करत आहेत, लाईफ जगत आहेत.
आणि या लोकांची लाईफ आपण शूट करतो आहे, एवढंच करतो आहे असं वाटतं कधी कधी. सो हा जो व्ह्यू आहे हा आपल्या काश्मीरमधल्या थोडाफार त्या हिमाचल वगैरे साईडला खजियार वगैरे आहे तशा टाईपचं आहे हे. आणि ओके सो गाईज खूप शूट झालं आहे. ठीक आहे, ऊन पण वाढत चाललं आहे. आता मी मस्तपैकी एक खाण्याची जागा शोधणार आहे, सेंट्रल पार्क एक्झिट करणार आहे आणि त्याच्यात खाऊन मग मूवीला बघणार आहे. सो बघूया अजून काय आहे. सो मी आता एक्झिट करत आहे आणि हा खालचा एक्झिट आहे. एकदा बघतो फक्त कुठला नक्की एक्झिट घ्यायचा आहे. हाच घ्यायचा आहे, करेक्ट. सो ह्या ज्या बिल्डिंग दिसत आहेत जस्ट सेंट्रल पार्कच्या लागून आहेत, त्यातल्याच एका बिल्डिंगमध्ये प्रियांका चोप्रा राहते. ठीक आहे, सध्या राहते. हो, आणि बघतो भेटली तर काय सांगतो तुमचा पण. मला वेळ नाही सध्या तिला एवढं भेटायला, पण जर भेटली तर नक्कीच हाय करेन मी. ओके, सो या बिल्डिंगच्या म्हणत होतो मी मागच्या या बिल्डिंगमध्ये राहते ती. बघतो कुठे खिडकीतून दिसली तर. ओके, सो मी आता ऑलमोस्ट आलेलो आहे लिंकन स्क्वेअरला. सो हा आहे 67th रोड. ओके, तो माझ्या मागे आहे, आडवा जातो. आणि हा आहे एव्हेन्यू. सो उभे जे असतात ते एव्हेन्यू असतात, आडवे जे असतात ते रोड्स असतात. सो हा आहे 67th रोड आणि हा आहे ब्रॉडवे. सो ब्रॉडवेचं वैशिष्ट्य हेच आहे की ब्रॉडवे हा सगळ्यात लांब रस्ता आहे. ओके, जो मिड टाऊनपासून डाऊनटाऊनपर्यंत जाणारा एकमेव रस्ता आहे. ठीक आहे, सगळ्यात लांब रस्ता आहे न्यूयॉर्कमधला ब्रॉडवे. आणि क्रॉस करायचा आहे, क्रॉस करूया आणि मग बोलूया. सो एवढी हिस्ट्री मला पण कळाली आहे, म्हटलं शेअर करूया. आणि आता इतिहासाचा अभ्यास झाल्यानंतर मला आता लागली आहे भूक. मी काहीतरी खाणार आहे, बघूया स्वस्त काय मिळते काय. सगळ्यात मस्तपैकी चिकन ओव्हर राईस घेतलेला आहे आणि निवांत बसून इथं खाणार आहे आता. सो इथे आहे माझी मूवी आता. सो मी इकडे जाईन आणि याच्यापुढे फार काही शूट करता येणार नाही आहे. सो बघूया. सो हे इथे मुद्दामून आलो आहे मी मूवी बघायला, कारण इथे आयमॅक्स स्क्रीनवर प्रोजेक्शन आहे. सो त्यासाठी आलो खास. ओके, सो काही अशा पद्धतीने मूवी झालेला आहे मस्त. आणि मी आता हेडिंग बॅक टुवर्ड्स होम. सो स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट व्लॉग. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.